ती जन्माला आलीये तेव्हापासून मी ओळखते ना तिला. माझ्या हातात खेळवलंय मी तिला, खाऊ घातलंय, झोपवलंय, तिच्यासाठी गाणी गायली आहे मी, तिचा प्रत्येक माइलस्टोन मी विटनेस केलाय. तुम्ही शांत व्हा स्वानंदी मॅडम, मला माहिती आहे सगळं. तुम्हाला माहितीये तिने असं मॉडेलिंग करणं किंवा अभिनेत्री बनणं हे बाबांना कधी मान्य नव्हतं. अर्थात साधी माणसं या क्षेत्राबद्दल गैरसमज असतात, बाबांना काहीच माहिती नाही. आईने तिला कायम सपोर्ट केला आणि आईची इच्छा होती की तिने ऍक्ट्रेस व्हावं, पण ती बाबांची नाही बोलू शकत म्हटल्यावर मी सुष्मिताच्या वतीने प्रत्येक वेळी बाबांची बोलले. एवढंच कशाला, सुष्मिताच्या ऑडिशनची तयारी करून घेतली, तिला ऑडिशन्सला घेऊन सुद्धा गेले मी. आणि ही मुलगी मला आता कारस्थानी म्हणतीये. म्हणजे एवढी वर्ष आमच्या दोघींमध्ये जे काही नातं होतं ते खोटं होतं का? तुम्ही आधी शांत व्हा. हे बघा, इतकं तिचं बोलणं तुम्ही मनाला लावून घेऊ नका. ती आता जे काही बोलली ना ते सगळं संतापाच्या भरात बोलली आहे. ते लगेच खरं होतं का? हे राजवाडे, तिचं म्हणणं आहे की मी कारस्थानी आहे, मी आजींना जाऊन कन्व्हिन्स केलंय, मॅनिप्युलेट केलंय आणि त्यांच्याकडनं सगळ्या किल्ल्या मिळवल्यात, कारण मला अधिकार हवेत. मुळात मला हे अधिकार कधी नकोच होते. तुम्हालाही माहितीये मला नको आहे यातलं काही. आणि हिला वाटतं मी हिची स्पर्धक आहे. अहो स्पर्धक बाळ आहे ते माझं. तिच्या प्रत्येक गोष्टीला मी विटनेस केले आणि ही मला स्पर्धक म्हणवते आज. नको मला हे राजवाडे, हे या चाव्या वगैरे नकोत मला. ह्याच्यामुळे जर माझ्या आणि माझ्या बहिणीमध्ये भांडण होणार असतील तर राजवाडे प्लीज नको ना. मला अधिकार नको, मला कुठलीही गोष्ट नको. तुम्ही तिला देऊन टाकता काय? तुम्ही आधी शांत व्हा, एकदम शांत व्हा आणि रडणं पहिलं बंद करा. आणि मुळात ह्या किल्ल्या आणि घराचे अधिकार आता सुष्मिताकडे देण्याचा प्रश्नच येत नाहीये, कारण हे सांभाळायची तिची पात्रता नाहीये हे आज तिने सिद्ध केलंय. कोणाला न विचारता तिने आपल्या घरातला दागिना तुमच्या आईला कसा काय दिला? चुकीचं नाहीये का हे? आणि याच्यात तिने तिच्या आईसाठी काय करावं किंवा काय करू नये हा प्रश्नच येत नाहीये. पण आपण या घरात आलेलो आहोत सून म्हणून. जसं हे घर आपलं आहे तसेच ते दागिने आपले आहेत असं म्हणून जर ती त्याचं वाटेल तर करायला लागली तर त्याला काहीच अर्थ नाही. ही मॅच्युरिटी आहे. अरे वा, माझ्या स्वागताला उभे आहात. हो तर तुझं औक्षण करतो, गुलाब पाणी शिंपडतो. माझं औक्षण करणार एवढं कसलं माझं नशीब हो. तेही केलं असतं ग तू जर नीट वागली असतीस ना तर. पण या जन्मामध्ये मला ती संधी मिळेल असं मुळीच वाटत नाही. हो तर थांबा ना, किती मुक्ता फळं उधळत आहेत. पाणी ते पिऊ दे मला. तुला जरा सुद्धा काही वाटत नाही का ग? रोज उठून नवीन उद्योग करून ठेवायचंय. अगं दुसऱ्यांच्या त्या सोन्या नाण्याच्या मागे धावायची ही कसली चाड लागलीये तुला? हा अगं काय करणार आहेस एवढं सोनं जमवून? जाताना वर घेऊन जाणार आहेस का? नका हो असं बोलू. शुभ बोला ना जरा. काय खोटेपणाचा आव आणू नकोस. काय बोलतोय हे तुला चांगलं माहितीये. त्या राजवाड्यांचा खानदानी दागिना तू घेतलासच का?